काही भेटतं ज्यांच्यामुळे आपण हा दिवस पाहिला. सलाम करू आपण त्या वीरांना ज्यांच्यामुळे आपण हा दिवस पाहिला. नतमस्तक होऊ आपण त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडविला, ज्यांनी हा भारत देश घडविला. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण सर्वांना माहितच आहे की आज वार गुरुवार म्हणजे इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींचा परिपाठ. माझे नाव वेदिका खंडारे. मी या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे. ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीची ओळख त्या व्यक्तीच्या नावावरून होत असते, त्याच प्रकारे प्रत्येक दिवसाची ओळख ही त्या दिवसाच्या वार आणि दिनांकावरून होत असते. म्हणून आजचे वार आणि दिनांक सांगणार आहे प्रिया ठोंबरे. आजची दिनांक 13 ऑगस्ट 2025. आजचा वार बुधवार. मित्रांनो, दिवस तर रोजच उगवतो आणि रोजच मावळतो, पण तो केव्हा उगवतो आणि केव्हा मावळतो हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. म्हणून आजचा सूर्योदय आणि सूर्यास्त सांगणार आहे रोशनी सपकाळ. आजचा सूर्योदय 6:19 झाला. आजचा सूर्यास्त 7:08 होणार. प्रत्येक दिवस हा विशेष असतो. प्रत्येक दिवशी काही ना काही घडलेले असते. कोणत्या थोर पुरुषाची जयंती असते किंवा पुण्यतिथी असते किंवा कोणत्या गोष्टीचा शोध लागलेला असतो किंवा कशाची तरी स्थापना झालेली असते. म्हणून तो दिवस विशेष असतो. म्हणून आजचा दिनविशेष सांगण्यासाठी येत आहे प्रगती खेळकर. आजचा दिनविशेष सी.डी. देशमुख रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले 1943. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही प्रथम विचारांपासून होत असते. आपले विचार सुंदर असणे आवश्यक आहे. म्हणून आजचा सुंदर सुविचार घेऊन येत आहे अनुजा निमकर्डे. आजचा सुविचार शिक्षण म्हणजे आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता. मन म्हणजे अगदी काही शब्द आणि ते शब्द आपल्याला खूप काही शिकवतात. म्हणून आजची मन घेऊन येत आहे श्रुती तायडे. मन आवडतीचे पीठ आणि अर्थ न आवडणारा माणसाला इंग्रजी ही एक जागतिक भाषा आहे जी जगभरात बोलली जाते आणि अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते. म्हणून आजची इंग्रजी शब्द सांगण्यासाठी येत आहे रोशनी सपकाळ. आजचे इंग्रजी शब्द नंबर 1 SATRIFICE सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान. नंबर 2 COUNTRY कंट्री म्हणजे देश. नंबर 3 SAWFRON सॅफ्रॉन म्हणजे केसरी. नंबर 4 CEACE नंबर 5 व्हिडिओ काढ लावला साहेब गंडल मागे. चिंतन केल्याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. त्या बापांना सांगणार मी व्हिडिओ काढायच्या बापांना समस्या सोडवण्यासाठी आणि जीवनात योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत करते. म्हणून आजचे चिंतन सांगण्यासाठी येत आहे श्रुती तायडे. कित्येक रात्री जागून तो स्वप्ने उडी बाळगतो. आपल्या सुखाचा त्याग करतो, देशासाठी लढतो. वाहतुकीच्या धाकाने नावी तो कधी हरतो. देशासाठी बलिदान देण्यास तो नेहमी हजर असतो. हे चिंतन सैनिकाच्या बलिदानाबद्दल आणि त्याच्या निस्वार्थ सेवेबद्दल आहे. सैनिक आपल्या देशासाठी लढतो, आपल्या सुखाचा त्याग करतो आणि प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतो. मूल्य म्हणजे एखाद्या गोष्टीचे महत्त्व किंवा उपयोगिता. ते एखाद्या व्यक्तीसाठी, समाजासाठी किंवा संस्थेसाठी महत्त्वाचे काय आहे हे दर्शवते. म्हणून आजचे मूल्य सांगणार आहे श्रद्धा भालदिलं. आजचे मूल्य समानता, देशभक्ती, देशप्रेम. भावना, विचार आणि अनुभव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची कला म्हणजे कविता. म्हणून आजची सुंदर कविता सांगण्यासाठी येत आहे श्रुती तायडे. सूर्यांच्याला तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी भूल से बढ़ के तेरी गुर्बत रोशन, तेरी हवा पे जिंदा तू राग है तो काही त्या दिवस भरले आहेत का हंतू तेरा परिंदा. त्यानंतर आपल्याला बरोबर करतात वाईटच्या वाईट मी फेकून देऊन आणता तो चालूच त्याचं बनगण मला कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो. हसूर आला तेरी शान पे सदके कोई धन है क्या, मॅडम मॅडम तेरी गुर्बत रोशन, तेरी हवा पे जिंदा तू राग है मेरा, मैं तेरा परिंदा. आचल तेरा रहे
चालू द्या. हसू नको अरे मुझे तो रोना भी नहीं आ रहा. हसू नको रे. मोबाईल द्यायला सोडून ताडा वाजवली पहिली. कोडे म्हणजे एक आव्हान किंवा समस्या जी एखाद्या व्यक्तीची आकलन शक्ती, तर्कशक्ती किंवा कल्पनाशक्ती वापरून सोडवायची असते. म्हणून आजचे मजेदार कोडे घेऊन येत आहे प्रिया ढोबळे. पाणी नाही, पाऊस नाही, रान कसे हिरवे, कात नाही, चुना नाही, तोंड कसे रंगले. बरोबर. काय असे काय आहे जे कधीच बोलत नाही पण ते तुम्हाला खूप काही शिकवते. वेळ. वेळ सांगायला बरोबर. काय. अनेक थोर पुरुष होऊन गेलेले आहेत. आपण त्यांची आठवण केली पाहिजे. म्हणून आजची थोर पुरुषांची माहिती सांगणार आहे खुशी कडपणार. गणपतीकडे थोर पुरुषांची माहिती घेतली. आजचा व्यक्तिपरिचय. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे खूप मोठे योगदान राहिले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले. तसेच त्यांनी इंग्लंड येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 1921 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी ब्रिटिश राजवटीत विविध समस्यांना तोंड दिले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही तत्वांचा स्वीकार केला होता. त्यामध्ये प्रमुख म्हणजे सत्य आणि अहिंसा. त्यांनी अनेकदा सांगितले होते की स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर हिंसा करू नका. काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सुटतात. सोबतच ते नेहमी सत्याच्या मार्गाने चालायचे. या तत्वाच्या आधारे त्यांनी स्वातंत्र्य चळवळी चालवली. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी अतोनात प्रयत्न केले. देशासाठी त्यांनी आपला जीव की प्राण समर्पित केला. देशासाठी ते खूप झगडले. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी अनेक सत्याग्रह केले. अखेर 1947 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. अखेर 30 जानेवारी 1948 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी अमर झाले लढून कुणी जवान, परिश्रमातून पुन्हा उमगले शास्त्र आणि विज्ञान. खेळामधून कुणी मिळवला राष्ट्रस्तव सन्मान, असामान्य जाणून घेऊ ऐकून सामान्य ज्ञान. म्हणून आजचे सामान्य ज्ञान सांगण्यासाठी येत आहे अस्मिता बोलते.